चला जोडी बघा त्यांची बघा. आहे का? आहे की नाही? मुसळ आणि उखळ आहे की नाही सांगा मला. रोहित पाटील द्या इकडे एक चहा द्या अजून. मग चहा द्या अजून, तर ठेवा अजून एक घोट आणि कॉमेंट्री बस. धन्यवाद रोहित पाटील, धन्यवाद देतो. आज तुम्ही चांगली सेवा केलीत त्याबद्दल धन्यवाद देतो या ठिकाणी. या धन्यवाद. आणि कॅलेंडर बघून स्पर्धा ठेवा. एका ठिकाणी स्पर्धा होती, फायनलचा दिवस संकष्टी चतुर्थी. काय झालं? काय कॉमेंट्री घंटा करणार कॉमेंट्री. चला पहिला जोडा मैदानामध्ये तैनात या ठिकाणी. उसाटणे गावची पहिली सलामीची प्रारंभीची पूर्वादाची बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. उसाटणे विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम नेरे असा हा विद्यमान सामना. हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. दोन बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ. खरं म्हणजे हे दोन्ही सेमीफायनलचे संघ होते. परंतु आणि तुम्हाला विनंती करतो सुपर 5 पर्यंत तुम्हाला मॅन ऑफ द सिरीजचं कॅल्क्युलेशन प्लीज हा. जर रिक्वेस्ट करतोय, मग अशी दिनेश मोदी सरांनी सांगितलं की तुमचे जे पॉईंट्स असतील ते फक्त सुपर 5 पर्यंत कॅल्क्युलेशन करण्यात येईल. नंतर नाही, कारण नंतर आमच्याकडे वेळ नसेल. कदाचित 1 ओव्हरची फायनल होईल, त्याच्यावर आकडेवारी करता येणार नाही. प्लीज तर आम्हाला सांभाळून घ्या, कारण आता शेवटचा दिवस उद्याचा होता. परंतु काही अपरिहार्य कारणामुळं फायनल आज ठेवण्यात आली. पहिलं षटक घेऊन गोलंदाज अजय भंडारी आणि फलंदाज मडवी ना, अजय भंडारी आणि मुकेश मडवी. अजय भंडारी मुकेश मडवी अशी पहिली भन्नाट जोडी. आणि गोलंदाज सुशांत गायकर. आणि हा अजय याचा पहिला दमदार स्ट्रोक. चेंडूला वाईड मिड विकेटला हिट विकेट. या स्वयंचित दुर्दैवाने क्रमाशे कदाचित होत नसता, परंतु भारताचा जो मोहिंद्र अमान होता ना, तर बऱ्याच वेळेला असं हिट विकेट स्वयंचित झालं, कारण त्याला बॅलन्स सांभाळता येत नव्हता. खरं म्हणजे उसाटणे संघाचा दुर्दैव आहे. अच्छा दशरथ पाटील पाले. आम्ही आहे म्हणतो दशरथ पाटील. मला वाटतं आम्ही घाबरलो, आम्हाला काय सांग. अरे पालेगावचे दशरथ पाटील. आणि विनंती अशी कृपया स्टेजवर या प्लीज. पालेगावचे दशरथ पाटील, आपण कुठं असाल तर आपणास विनंती आहे कृपया स्टेजवर स्थान बनवा प्लीज. या लो चहाचा तरी आस्वाद घ्यायला. नंतर वाटलं नका येऊ, चहा पिऊन जा. नाही, काही लोक घाबरतात, पैसे द्यायला लागतात का. स्टेजवर गेल्यानंतर कसं खिशात जरा हात घालावा लागतो नाही का. लग्नाला गेल्यानंतर जेवल्यानंतर आहेर द्यावं लागतं की नाही. आणि वंडांचा फलंदाज अनिकेत ढोपरी. बिगमॅन सुशांत, जरा स्पीडअप करा प्लीज. राईट आर्म महोदय विकेट. पहिल्या षटक प्रगती पदावर. आणि हा फ्लिक केलाय, जबरदस्त टायमिंग, क्लास फटका. याला म्हणतात टेक्निकचा वापर. आणि मिळते 4 धावा. दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह, नेत्रदीपक फटका. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 4 वर. बिन बादशाह 1 बाद 4. 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गाडीत हिट विकेट. आणि इनिंग संपल्यानंतर चिठ्ठ्या काढून घेऊ. आउटसाइड द ऑफ स्वैर मारा. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला निर्णय. असं वाटलं ते की वाईट आहे, परंतु पंच मात्र विनोद आडे यांनी. आणि आयोजक चिठ्ठ्या उचलतील 2. खरं म्हणजे चिठ्ठ्या आम्ही लॉट्स पाडून घेतो या ठिकाणी. आणि हा स्विप केलाय, जबरदस्त टायमिंग. चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा फिल्डिंग आणि 4 धावांसाठी. त्याला चकमा दिला, गुंगारा दिला, हुल दिली, हुलकानी दिली. मामा संघाची धावसंख्या झाली 8 वर. 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिली विकेट गेली स्वयंचितची हिट विकेट. त्याच्यानंतर सलग 2 चौकार. सामना हा अतिशय कडक मॅच होईल. जबरदस्त मॅच होईल. टफ अँड रफ. चला 5 चिठ्ठ्या बनवा. या 2 टीमच्या ज्या आमच्या आयोजक उचलतील चिठ्ठी प्लीज. आणि हा उत्साह द्याष्टम स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धाव मिळेल, 1 धावेचा इशारा, संकेत, निर्वाळा, धावा, समर्थन. टोटल स्कोर पहिले अवांतर, पहिले एक्स्ट्राज. 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. उसाटणे विरुद्ध नेरे असा विद्यमान सामना. एक जबरदस्त कलिकित्वरा यादवी रणदुंदबी राईट आर्म महोदय विकेट तयार. सुशांत गायकर. जोरदार अपेल. लेग बिफोरचं अक्रॉस दिला घेण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीप
वास्तविक चांगला चेंडू आपल्या टीम दिली होती, पंचाने मात्र नकार दिला आणि षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपुष्टात ना फिनिश. पहिल्या षटकात धावा आल्या या ठिकाणी 10 धावा आल्या. चांगली सुरुवात, तरी एक विकेट गेली. उसाटणे संघ अतिशय प्रगल्भ संघ आहे. अनिल ढोपरे यांचं हे कल्पक नेतृत्व, त्यांच्या तालमीत तयार झालेला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान, त्यांचं जे आयोजन तुम्ही कदाचित बघितलं नसेल, जे ऐवज झेल घेतात त्यांना देखील बाईक असते, कॉमेंटेटरना समालोचकांना जे बाईक असते, असं एक आगलं वेगळं जबरदस्त बक्षिसांची लैलो असली. पुढच्या वर्षी ती स्पर्धा अजूनही भव्य दिव्य असेल आणि वेगळ्या स्वरूपात असेल. मला अनिल ढोपरेने आमच्याशी वार्तालाप केला की पुढच्या वर्षी दशरथदादा नक्कीच ती स्पर्धा वेगळ्या स्वरूपाची असेल. क्रिकेट भक्त आर.डी. पाटील शिवकर हे उपस्थित आहेत, धन्यवाद देतो. आपण आलात, आपणास विनंती आहे स्टेजवर आर.डी. पाटील निश्चिम भक्त क्रिकेटचे, तशी मोदी भक्त असतात ना देशामध्ये, बरोबर की नाही? मोदी भक्त आहेत की नाही? त्यांना म्हणतात अंधभक्त. आणि हा झेल झालाय, ड्रॉप, शॉर्ट डिसमिसल. फर्स्ट टेपला वास्तविक हा लॉलीपॉप झेल होता आणि चांगला फलंदाज अनिकेत ढोपरी सारखा एक विस्फोटक फलंदाजाची विकेट गेली असती. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 4 षटकांचा सामना असेल. याच्यानंतर मात्र आम्हाला नाईलाज असतो 3 षटकं ठेवण्यात येतील. राईट आर्म होद विकेट तयार. हो, वेगाने निघून गेला. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. काय बॅटिंग बॉलिंग आहे. असा चेंज ऑफ पेस म्हणजे वैविध्यपूर्ण जबरदस्त व्हरायटीज, कलात्मक मारा. आणि हा पुन्हा एकदा लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये, गॉन. मिड विकेट शॉर्ट, मिड विकेट शॉर्ट बॅक व स्क्वेअर लेग आणि धक्का बसेल. दुसऱ्या विकेटचं बदन माटे मुकेश मडवे यांची खेळी संपुष्टात. दुसऱ्या विकेटचं बदन, दुसरा गडी गारद. नवीन फलंदाज, न्यू बॅटर जितेश मडवी. उसाटणे संघाचा टू डाऊनचा फलंदाज. रोहित दादा पाटील, दमदार आयोजन. स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत स्वर्गस्थ नामाबोवा पाटील स्मृती चषक, रोमन ट्रॉफी 2024-25 हे दमदार आयोजन. खरं म्हणजे 2024, कारण पहिला दिवस होता 31 जानेवारी, 31 डिसेंबर, म्हणजे अर्धा पाय तिकडे 24 मध्ये, अर्धा पाय 25 मध्ये, बरोबर की नाही? आणखीन एक विकेट शॉर्ट कव्हरला. तू मैं चल तू मैं आया. काही फटके मारायची गरज नाही. 4 षटकं तुमच्याकडे बाकी असताना काही अवसांघातकी, विश्वासघाती, विघ्न संतोष फटका, गांडू फटका. विकेट गेली तिसरी. धावसंख्या 11. नवीन बॅट्समॅन धनंजय हिलाल. खरं म्हणजे ओसाटण्यामध्ये जी पहिली नाईट व्हायची राजवीर चषक, त्या स्पर्धेचे शँडी शेठ हिलाल यांचं दमदार आयोजन असायचं. मी पहिल्यांदाच म्हणजे अनिल ढोपरी साहेबांनी मला तिथं पहिल्यांदा लॉन्च केला होता त्या स्पर्धेमध्ये. इलेव्हन फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. सद्यस्थिती उसाटणे संघ जरी धावा कमी असल्या परंतु त्यांच्याकडे बॉलिंग क्षमता आहे, बॉलिंग अटॅक जबरदस्त आहे. हो यस, फ्लिक केलाय चेंडू, चेंडूला शॉर्ट फाईन लेगला. खरं म्हणजे जर फील्ड आला असतं नक्कीच. धावा झाल्या 12. फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अरे तो कॅमेरामन काय उतरला की नाही? अमित मात्रे हां उतरलं नाही. ह्याला कोणाच्या अंगावर बिगर मुतायचा. हा मग भरोसा नाही त्यांचा, त्यांना काय आता म्हणून असे मध्ये मध्ये जरा ब्रेकअप द्या जरा, नाही तर त्यांच्या किडन्या खराब व्हायच्या. 24 कुठं आहे? असं पर्यायी ऑप्शन ठेवा. ते का भैया लोक नाहीत 18 तास काम करू शकतात.
पिशवी आणले का? अच्छा अच्छा, बरोबर आहे. पिशवी नाही, हागीत लावून यायचं एक मग ते. हागीत नाही पिशवी म्हणजे टेन्शन नाही. सगळं जे आहे हागणं मधनं तिथंच करा, फक्त संध्याकाळी फेकून जा इकडं. आणि राहतात बाटले. आदित्य मस्कर बॉलिंग मार्ग तयार. संघाच्या वतीनं तिसरं षटक प्रगती पथावर. हो, ब्लॉक ऑफ क्रॅकिंग शॉट, जबरदस्त लॉन ड्राय. नेवाली पाडी संघाचा नेवाली पाडा संघ संघनायक, त्याचबरोबर खानाव संघ संघनायक, कोण संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर जांभिवली संघ संघनायक. चारी संघ संघनायक लगेच रिपोर्टिंग करायची आहे, आमच्या मंचाकडे यायचं आहे. इथे मात्र हो, अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडूला मिडॉनला एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर आहे. हो, चांगला अतिशय खराब फिल्डिंग. तकला तो असं लेझी फिल्डिंग करू नका नेरेवाले, कारण समोरचा संघ हा तुम्हाला माहिती नाही, हा उसाटणे संघ, हा मुरब्बी लढवय्या संघ आहे. टोटल धावा झाल्या 2 धावा झाल्या. आता हा 2 धावा झाल्या. धाव संख्या 20. तिसरं षटक प्रगती पथावर. जर 41 धावा झाल्या नक्कीच उसाटणे संघ राईट आर्म राहून दे विकेट, लेफ्ट आर्म होते विकेट. आउटसाइड ॲपस्टम चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त कमबॅक, जबरदस्त पुनरागमन, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, डॉट डिलिव्हरी. संघाचा टोटल स्कोर 3 बाद 20 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. उसाटणे संघ टॉस हरलाय. टॉस जिंकला नेरे संघानं. पुन्हा पहिल्यांदा निवडली फिल्डिंग. 4 षटकांचा सामना असेल. जोरदार मारायचा आहे पण बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. याला म्हणतात समय सूचकता. अप्रतिम गेंदबाजी, जबरदस्त मारा, जालिम जलाल विषारी मारा, विकारी मारा, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. लेफ्ट आर्म हो द विकेट. आणि हा पुन्हा खोदून काढलाय आणि हा झे लॉंग ऑफला आणि खेळी संपुष्टात. धक्का क्रमांक 4. चौथ्या फेकेचा बदन, चौथा गडी गारद, चौथा हादरा. 4 बाद 20 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. अजूनही बॉल बाकी षटकामधले. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट इन. अरे बघ काय आमचे नातो आहेत ते. चला लास्ट डिलिव्हरी. अमर हिलाल मधल्या फलीतील मिडल ऑर्डरचा फलंदाज. अमर हिलाल, नवीन बॅट्समन अमर हिलाल. उसरणे गावामध्ये बऱ्याच स्पर्धा होत असतात. पहिली स्पर्धा ज्यांची झाली ती सुरुवातीलाच नोव्हेंबर महिन्यामध्ये स्वर्गीय रामचंद्र मडवी. त्याच्यानंतर अजूनही त्यांच्या बऱ्याच स्पर्धा, नाईटच्या स्पर्धा असतील, डेच्या स्पर्धा असतील. लास्ट डिलिव्हरी इन दी 3rd ओव्हर. धाव संख्या 20. आता मात्र थोडा अटॅक करावा लागेल. अमर हिलाल डावखुरी हाताचा फलंदाज आणि डावखुरी हाताचा गोलंदाज, असं हे बिग बॅटल इर सुरस कॉम्बिनेशन. आणि हा जवळजवळ 3 षटक संपलेले आहेत. तिसरं षटक संपुष्टात. राहिला अंतिम आखेचा निर्वांत फायनल स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. या दरम्यान सर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा निवेदन करतोय. I11 कोण, जगदंब खानाव, नेवाली पाडा आणि जांभिवली या 4ही संघाच्या संघनायकांनी वेळेचा विलंब न लावता लगेचच इथे प्रेसिडेंट बॉक्समध्ये यायचं आहे. आणि या सामने चिठ्ठी जी आहे ती आयोजक उचलतील. ती शेवट चिठ्ठी राहील, त्याच्यामुळे उचलण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सर कोण संघनायक रेडी आहे? यस, कोण, जांभिवली, नेवाली पाडा आणि उमेश पाटील. संघाच्या वतीनं अंतिम आखेचं शेवटचं निर्वाणीचं षटक घेऊन नेरे संघाने जिंकले नाणेफेक. पहिल्यांदा निवडली फिल्डिंग आणि प्रतिस्पर्धी संघाला जर न्योता दावत दिली. शेवटचं अंतिम आखेचं फायनल षटक. 6 चेंडू बाकी. पहिला चेंडू तयार, राईट आर्म राहून दे विकेट, आउटसाइड द ऑफ स्टंप. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. असं वाटलं होतं दिशाहीन मारा आहे, परंतु पंचाने मात्र तो ठरविला. लिगल डिलिव्हरी, वैध मारा, फेअर डिलिव्हरी. दॅट शुड बी डॉट बॉल.
राईट आर्म डाऊन द विकेट. हो, अप्रतिम डिलिव्हरी, काय भेदक मारा. शेवटच्या षटकात गोलंदाजी कशी असावी याला म्हणतात हे मूर्तिमंत उदाहरण, ज्वलंत उदाहरण आहे. जबरदस्त मासला दाखला, भन्नाट गोलंदाजी. आणि हा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि सॉफ्ट डिसमिसल. विकेट क्रमांक 4. अतिशय कमी. तुम्हाला नंतर पहिल्यांदा 82-80 धावा झाल्या होत्या. आता मात्र तुम्हाला थोडंसं नमी आलं आहे. वातावरण टोटली चेंज झालं आहे. तुम्हाला ऑफसाईड लॉन्सला फटके मात्र जाणार नाही. तुम्हाला जर बिहाइंड द स्क्वेअर लेग आणि पॉईंटचा एरिया आहे, तुम्हाला तिथं मारावे लागतील. इकडे तुमचे फटके येणार नाहीत. अनुज ढोपरे नवीन फलंदाज मधल्या फलीतील. पहिली फळी कापून काढली. चांगला गोलंदाजी, चांगला भेदक मारा गेला. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा. लास्ट 3 बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. आता मात्र अपेक्षेपेक्षा जास्त वाईट. स्वैर मारा, दिशाहीन मारा. टोटल स्कोर झाला आहे 21 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. 5 बाद 21. अगोदर सामन्यात 25 टार्गेट होतं. आणि हा चेंडू जाईल डीप मिड विकेटला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग. हो, ग्रेट फिल्डिंग. आणि फलंदाज बाद होईल. धावचीत रनआउट. अचूक फे गॅदर केली आणि फलंदाज बाद होईल. 6वा धक्का मिळेल. संघाची धावसंख्या झाली 22 आणि राहिले फक्त इनिमीन 2 बॉल. 2 बॉल्स टू गो. चला टीम मीटिंग नेरेवाले प्लीज, मीटिंग घेऊ नका प्लीज. तुम्हाला विनंती करतो. अनिल दादा जरा तुमचा लवकर फलंदाज पाठवा प्लीज. पण आपल्याकडे टाईम नाही हो. वाद्य 5:15. खरं म्हणजे एवढ्याला अमित मात्र फायनल चालू व्हायला हवी होती. मुश्किल तर आहेच, पण काय करणार, काय नाईलाज आहे. नाईलाज को क्या इलाज. आयोजकांना धन्यवाद देतो की आम्हाला तुम्ही तर पहिल्यांदाच 3 वर्षे आम्ही ते आमच्या संपर्कात होते, परंतु आम्हाला जमलं नाही. यावर्षी योग आला जोडून. आणि उज्ज्वल ढोपरे राहिले फक्त इनिमीन 2 बॉलर आहे. धाव संख्या 22. अनुज ढोपरे नवीन फलंदाज. मग हा कोण आहे? उज्ज्वल ढोपरे. अनुज आउट झालेत. चला स्पीडअप बाबा, चालू कर प्लीज. शेवटचे लास्ट 2 बॉल. आणि हा ब्लाइंड स्ट्रोक डॉट गेलाय. राहिला शेवटचा बॉल. जशी इनिंग संपेल लगेच तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. आणि हा लॉफ्ट केलाय. चेंडू हवेमध्ये वाईडिश मिड विकेटला. छक्का. 6 रन. चांगला शेवट मात्र चांगला केला. गोड शेवट केला. धावसंख्या 28 आणि जिंकण्यासाठी पाहिजे तुम्हाला 29 धावांची गरज. उर्वरित 24 मध्ये 29. चला फिल्डिंग लावून घ्या ढोपरियन बंधू. फिनिश करू का? तर याच्यानंतर आमचे बंधू दिनेश बंधू पाटे, बेलवली गावचा बुलंद आवाज, शिवप्रेमी, शिवव्याख्याते यांना विनंती करतो प्लीज या.
चला तुम्ही सामना खेळा. सामना सुरू करा. देवाणघेवाण होईल इकडे. चोवीस चेंडू 29 धावा. त्याला उसरणे संघ फिल्डिंग लावा. अनिल दादा फिल्डिंग लावा लगेच, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. सुपर 5चे सामने आज सगळे बाकी राहिले, त्याच्यामुळे आजच फायनल खेळवायची आहे हे आम्ही सकाळपासून अनाऊन्स करतोय. जय बापदेव क्रिकेट संघ पाली खुर्द व ग्रामस्थ मंडळ पाली खुर्द आयोजित स्वर्गीय नामाबुवा पाटील स्मृती चषक 2024-25 रोमन ट्रॉफी एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. 25 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांक 1,11,111, द्वितीय 55,555, तृतीय चतुर्थ आणि पंचम 25,555. मालिका वीरसाठी बाईक, तर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी मात्र बायसिकल. आज सुरुवात खूप सुंदर केली आहे बालीनं. प्रत्येक सामन्यात षटकार चौकानं सुरुवात केली आणि इथेही तशीच सुरुवात. प्रथमेश गवते जावई पाली यांनी विनंती करतोय आधी कक्षामध्ये यायच्या. चिठ्ठ्या लकी ड्रॉ केला जातोय. पाच संघ आणि चालू टीम मधला आयोजकाचा टीम, म्हणजे आता आयोजक उचलतील. हाफ चान्स तुम्हाला कन्वर्ट करणं गरजेचं आहे. धावा जेव्हा कमी राहतात, कारण माहिती अनिल दादांना की आपल्याकडे गोलंदाजी ताकदीची आहे, त्याच्यामुळे जांभिवली संघाला बाय मिळते. जाऊ नको ते टॉस पण करून घे त्यांची. अरे शेडेरा तेच लागेल कोण आणि यांची उरव खानाव. कोण आणि खानाव बरोबर का रोहित? टॉस करून घ्या लगेच. एक ओव्हरचीच मॅच होईल मित्रांनो, अन्यथा फायनल चिठ्ठीवरच येणार आहे. आणखीन एक चांगला फटका इथे. मात्र बाली आज आपल्या परीनं सर्वोत्तम खेळ करताना आपल्या संघाला मात्र उपयुक्त खेळी करतोय. एक चान्स होती झेलसाठी, ते झेलसाठी प्रयत्न नाही झाले, कारण ज्या वेळेला धावा कमी राहतात त्यावेळेला तुम्हाला मात्र इथे कन्वर्ट करणं गरजेचं असतं. कानाव संघानं नाणेफेक जिंकली आहे. निर्णय एक ओव्हरचा मॅच असेल. सचिन मुंडे निर्णय कळवायचा आहे आपला. सचिन निर्णय बॅटिंग ओके. पहिल्या षटकाची सांगता झाली. धाबळकर धावा लागल्या. तब्बल 10 धावा 2 चौकार ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. बाली म्हणजेच प्रवीण चोरगे याचा हा खेळ पाहिला आणि अमर हिलालच्या षटकामध्ये एकही विकेट नाही ही जमेची बाब. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजय भंडारी हातामध्ये चेंडू आता मात्र असेल. धाबळकर धावा लागले. तब्बल 10 धावा आणि अजूनही 18 चेंडूने 29 धावांची गरज आहे. सॉरी 19 धावा. 18 चेंडूने 19 धावा. 10 धावा ऑलरेडी बनलेत. 29 धावांचा कॅल्क्युलेशन होतं. इथे मात्र 18 चेंडू आणि 19 धावा. अजय भंडारीचे षटक सचिन मोरे कशा प्रकारे हाताळेल, त्याचबरोबर बाली काय करेल. चला सामना सुरू करा प्लीज. इथून 4 सामने आहेत मित्रांनो. फायनल कमीत कमी षटकाची व्हावी अशी अपेक्षा आमची. अलॉंग दी कार्पेट चांगला फटका. रिकामी जागा हेरली आहे जरूर आणि इथे मात्र 2 शतकांत चकवत चेंडू जाय सीमारेच्या बाहेर. हा येतोय खणखणीत चौकार. आता मात्र
17 चेंडू आणि 15 धावांची गरज. अजय भंडारीवर पहिल्या चेंडूवर प्रहार झालाय. या फटक्यानं मागच्या सामन्यात सचिन मोरे बाद झाला होता. बालीही स्विचच्या फटक्यावर बाद झाला होता. धावा जर सरळ बॅटनं येत आहेत तर बॅट आडवी तिडवी करण्याचा प्रश्न नेमका काय हा विचारला जाईल. कारण पाहिलं बालीला आपण मागच्या सामन्यात काय कमालीचा खेळ केला त्यानं. जोरदार अपील, प्लम पकडलं, बोट सरळ आकाशाकडे गेलं आणि खऱ्या अर्थात सचिन मोरे मात्र झाला पायचेच्या रूपानं बाद. नवीन फलंदाज, अजिबात थांबायचं नाही आपण. आदित्य मस्कर नवीन फलंदाज. चला चला लवकर चला, आपण रेडी ठेवा फलंदाज, प्लीज कॉपरेट करा आम्हालाही तुम्ही. LBW अजय भंडारीनं मात्र पायचेच्या रूपानं विकेट टिपली आहे. आदित्य मात्र जाईल स्ट्राईकवर. सामना चांगला फिरवला आहे आतापर्यंत बालीनं आपल्या संघाकडे, परंतु इथून अजूनही उसटणं संघ या सामन्याला काढला देईल का. चला फक्त वेळ नका घेऊ, ही विनंती आहे तुम्हाला. वेळ नका घेऊ, तुम्ही सामना सुरू करा. आदित्य मस्कर ऑन स्ट्राईक. अजय भंडारी गोलंदाजीच्या मार्कवर आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आणखीन एकदा अगदी स्टंपच्या मध्ये प्लंप पुन्हा एकदा पकडलं आदित्य मस्करला. हा सामना लांबणीवर न्यायचा आहे. हा सामना इतका इजी सोडू द्यायचा नाही आहे. त्याच्यामुळे मात्र अजय भंडारी कमालाची गोलंदाजी करतोय आणि लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर दुसऱ्या फलंदाजाला करतोय बाद. 14 चेंडू आणि आता मात्र 15 धावांची गरज. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 विकेट्स. प्रथमेश फडके नवीन फलंदाज. प्रथमेश फडके, उमेश पाटीलला मागं ठेवण्यात आली आहे. रणनीती आता मात्र विचार करताना माहिती आहे की विकेट तिथे गमवायचे नाही. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे अजय भंडारी, त्यांना लागोपाठच्या 2 चेंडू 2 पायचीत पकडलेत. 2 LBW विकेट्स कमावलेत. इथे मात्र खऱ्या अर्थानं फक्त बेल्स नाही पडली एवढंच. हाही एक चांगला चेंडू. विकेट हॅट्रिक जरी भलेही झाली नसेल तर निर्धाव चेंडू मात्र हळूहळू प्रेशर दाखवतील. एका बाजूला बालीसारखा अनुभव खेळाडू आहे, त्याच्यामुळे निर्धास्त असू शकतो नेरे संघ. आणखीन एक पायचीतची विकेट. क्या बात. एका षटकामध्ये 3 LBW मिडल स्टिकला पकडलाय. नेमके फलंदाज कुठे खेळतायत हा विचार केला जाईल. आणि काय सुंदर गोलंदाजी पहा. षटक इथे मात्र संपलं. धावा त्यानं दिल्या पहिल्या चेंडूवर 4, त्यानंतर 2 डॉट 3 विकेट आणि षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 4. आता धावा लागले त्या 14. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. सामना बनलाय. एकमेव बाली जो स्ट्राईक सांभाळून राहील. आता या षटकामध्ये काय घडेल. उमेश पाटील आणि बालीच्या अवतीभोवती हा सामना फिरत राहील. फक्त हे षटक नेमकं काय म्हणेल. जितेश मडवी गोलंदाजीच्या मार्कवर. 12 चेंडू आणि 15 धावा. 12 चेंडू 15 धावांची गरज. तर सामना सुरू करा. जितेश मडवी तर स्ट्रायकर मात्र प्रवीण चोरगे बाली.
चेंडू हवेत राहिला. काय सुंदर झेल टिपलाय. बाली सारखी मोठी विकेट उज्ज्वलनं टिपलाय हा झेल. आणि या सामन्यामध्ये कंप्लीट कमबॅक करतोय उसटणे संघ. ज्या वेळेला पहिल्या षटकामध्ये 10 धावा झाल्या त्यानंतर अजय भंडारला सांगितलं की सामना बनव, डॉट बॉल टाक, इथपर्यंत आवाज ऐकला. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि जशा विकेटचा फ्लो व्हायला लागला ना त्यानंतर मात्र उसटणे संघ कंप्लीट सामन्यामध्ये आला. आता मात्र गणित बिघडलं जात आहे. अजूनही 15 धावा उरत आहेत. चेंडू असतील 11 चेंडू 15 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 17 चेंडू आणि 15 धावा होत्या. 17 चेंडू 15 धावा होत्या. 11 चेंडू 15 धावावर गणित आलंय. सुंदर गोलंदाजी, टीम वर्क पहा मित्रांनो. सगळ्यांना एकत्र घेत पण झेल ही काय टिपलाय. लोज कॅच. स्ट्राईकवर फलंदाज सुशांत रोहन पाटीलचा खेळ वल्लभ रजनीमध्ये बहारदार राहिलाय. अकोट टप्प्याची गोलंदाजी. अपिलामध्ये उत्साह नव्हता, जर गोलंदाजाला माहीत होतं, परंतु यष्ट्यांच्या पाठीमागं आणि इकडून अमरनं जोरदार अपील केलं जरूर, परंतु खऱ्या अर्थानं फेटाळलं. वल्लभ रजनीमध्ये 3 षटकामध्ये 19 धावा लागल्या होत्या. तिथे मात्र रोडपाली संघाच्या विरोधात रोहननं लागोपाठ 4 षटकार ठोकत आव्हानात्मक धावसंख्या उभारली आणि तो सामनाही जिंकला. तोच रोहन ऑन स्ट्राईक. लाईन भरकटली, व्हाईट बॉल. एक्स्ट्राची रन येते. सामना बनवलाय म्हणेन मी. पहिल्यांदा अजय भंडारीनं आणि इथं मात्र आता जितेश मडवी. 10 चेंडू 14 धावा. क्षमता आहे फलंदाजीमध्ये, परंतु गोलंदाजी पहा काय दर्जेदार. तुटपुंचं आव्हान होतं 29 धावांचं. पहिल्या षटकामध्ये 10 धावाही आल्या. खडे खेळवला गेलाय. कमरेवरून गेला चेंडू आणि अपील झालं जोरदार. पण इथे मात्र अपील अपेक्षाही महत्त्वाचं सगळ्यात काय आहे तर निर्धाव चेंडू. 9 चेंडू 14 धावा पाहतोय आपण. तसं दादा हा सामना होता कुठे, सामना आला कुठं. आम्ही सर पाहतोय की 17 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना सामना आता मात्र आला 9 चेंडू 14 धावा. सामना बनवला गोलंदाजांनी. परफ्यूम ड्युलरी नेमकं हेच असतं मित्रांनो. टप्पा पडल्यानंतर चेंडू उचली घेतो. ते ओळखलं खऱ्या अर्थानं जितेशनं की रोहनचा ड्रॉबॅक काय, वीक झोन काय ते ओळखलं. अकोट टप्प्याची गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर उचली घेतो आणि नाकाजवळून तुम्हाला चेंडूचा स्मेल देत निघून जातो यष्टच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आलाय. उत्तम गोलंदाजी, उत्तम. धावा देणारा फटका आहे. कारण क्रिकेटमध्ये धावा कशा येऊ दे. इथे मात्र हा आला चौकार आणि या चौकारानं मात्र गणित राहील आता. 7 चेंडू 10 धावा. मोक्याच्या क्षणाला रोहन पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आलाय. कारण आता पण टाकलेल्या चेंडूवर निर्धाव चेंडू खेळला, पण आता तयार राहिला रोहन पाटील आणि त्यानं मात्र फिरकावला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून हा चौकार. 7 चेंडू 10 धावा. आणि 10 धावा. अंतिम चेंडू या षटकातील. आणखीन एक चांगला फटका आहे. रिकामी जागा भेटली का. 2 क्षेत्ररक्षक. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. हमखास चौकार होईल असं वाटत असताना मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं. धावा आल्या तब्बल 2 आणि या 2 धाब्यानं आता मात्र गणित राहत आहेत. 6 चेंडू आणि 8 धावा. फिल्डिंग लगेच लावायची आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट नाही आहे, त्याच्यामुळे तुमचा गोलंदाजी फिक्स आहे. नेमकी रणनीती काय असेल हा एका सेकंदामध्ये विचार करायचा आहे आणि तुम्ही सामना सुरू करायचा आहे. 6 चेंडू 8 धावा. अंधार होत चाललाय. अजून 4 सामने बाकी आहेत. ते कसे होतील याचाही तुम्ही विचार करा. चला फिल्डिंग लावा लगेच आपण. अनिल दादा इतका वेळ आपल्याकडे नाहीच आहे आज. चला फिल्डिंग लावा. सामना मोक्याचा आहे, यातील मात्र शंका नाही आहे,
परंतु स्ट्रॅटेजिक टाईम आऊटसाठीही आपल्याकडे वेळ नाही आहे. 6 चेंडू 8 धावा. आपल्याकडं गोलंदाज फिक्स असणार आहे, त्याच्यामुळे विचार विनिमय केला जातो आहे आणि फिल्डिंग लगेच लावली जाते आहे. 6 चेंडू 8 धावा. शेवटच्या 2 चेंडूवर 6 धावा आल्या आणि रोहन पाटीलनं मात्र या धावा जोडल्या. आता आजच्या दिवसामध्ये ज्याने उत्तम कामगिरी केली आहे, अनेक विकेट्स त्याने कमावल्या आणि फलंदाजीमध्ये सुद्धा विस्फोटक फलंदाजी राहिली आहे, तो उमेश पाटील. उज्ज्वल ढोपरी गोलंदाजीच्या मार्कवर, तर उमेश पाटील ऑन स्ट्राईक. 6 चेंडू 8 धावा. काय सुंदर सामना बनलाय, बनवलाय उसरण्याच्या गोलंदाजांनी. चला सामना सुरू करा मित्रांनो. सहा चेंडू आणि 8 धावा. उमेश पाटील ऑन स्ट्राईक. योगेशदादा मडवी त्याचबरोबर हितेंद्रदा मडवी यांच्या वतीनं सुंदर स्पर्धा आपण पाहतो. जी ओळख आहे ती ओळख पटवून दिली जाते. उमेश नुसताच नाही, झपाटल्यासारखा खेळतो. वलप रजनीमध्ये 1 चेंडूवर 4 धावांची गरज असताना षटकार ठोकणारा हात उमेशला कोण विसरेल. आता मात्र 5 चेंडूवर 2 धावा. या षटकारानं गणित बदललं या सामन्याचा. उमेश पाटील हॅट्स ऑफ यू. क्रिकेटचं वेळ या माणसाला खूप आहे आणि ते मनापासून निभावताना. 2 टीम रेडी राहा. आपण बॅटिंग घेतले खानाव संघानं. कोण संघ जसा सामना संपेल सरळ आतमध्ये जायचं, फिल्डिंग लावूनच घ्यायची. आत जाऊन मिटिंग नाही घ्यायची. मिटिंग बाहेर घ्या पहिली आणि फिल्डिंग इथूनच लावा, ही विनंती आहे. 5 चेंडू 2 धावा. अजून सामना राहील का? अंतिम चेंडूपर्यंत सामना उज्ज्वल घेऊन येईल का, की उमेश या सामन्याला न्याय देईल? क्या बात यार, क्या बात. फिनिश, गेम इज ओव्हर. चेंडू आला त्या मेरिट प्रमाणे खेळला आणि उमेशनं मात्र डीप थर्ड मॅनच्या मधून आणि गलीमधून ट्रॅव्हल केला. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर धाडला. उमेश पाटीलची आजची रात्र आणखीन गाजणार या तीळ मात्र शंका नाही. दिवसही गाजवतो, रात्रही गाजवणार. अभिनंदन उमेश पाटील आणि टीम ज्योती 11 जे मनेरे. हार्ड लक मी म्हणेन की स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसरणे संघ दिवसभर चांगला खेळ राहिला, परंतु पूर्वार्धामध्ये धावा जमल्या नाहीत आणि त्याच्यामुळे मात्र तुम्हाला पराभवाला सामोरं लागतंय, जावं लागतंय. सुपर 5मध्ये दाखल झालाय नेरे संघ. नेरे संघाचं अभिनंदन. वळूया लगेचच पुढच्या सामन्याकडे. जो सामना असेल 1 षटकाचा, जगदंब 11 खानाव